नमस्कार. मी सर्वांच्या ओळखीचा सत्यशील धबडगे आणि आपल्याला माहिती देताना मला आनंद होत आहे की मी माझं स्वतःच सत्यशील ऑफिशियल हे यूट्यूबवर चॅनल सुरू केलेलं आहे. या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कृषीविषयक असेल आणि इतर विषयावर आपण नवनवीन व्हिडिओ बनवून आपल्या समोर या तालुक्यातली माहिती, जिल्ह्यातली माहिती पोहोचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे माझ्या सत्यशील ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि फॉलो करावं आणि मला सपोर्ट करावा अशी सुरुवातीला मी नम्र विनंती आपल्याला करतो. आता आपण वळूया. मानवत तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समितीच्या गणासाठी काल निवडणूक प्रक्रिया किरकोळ वाद वगळता अत्यंत शांततेत या ठिकाणी संपन्न झालेली आहे. 4 गट म्हणजे कोला, ताडबोरगाव, केकरजवळा आणि रामपुरी या 4 गटामध्ये निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे. आणि पंचायत समितीचे 8 गण मानोली, कोला, त्यानंतर ताडबोरगाव, पाळोदी, केकरजवळा, किनोळा, रामपुरी बुद्रुक आणि मंगरुळ बुद्रुक या 8 गणामध्ये निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे. जिल्हा परिषदेच्या 4 गटासाठी 21 उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते आणि पंचायत समितीच्या 8 गणासाठी एकूण 33 उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते. काल सकाळी मोठ्या उत्साहात तालुक्यातल्या मतदारांनी बाहेर गावून येऊन वेळात वेळ काढून या ठिकाणी मतदान केलेलं आहे. मतदान झालेलं आहे. मतदानाची टक्केवारी या ठिकाणी एकूण मतदान 74.07% या ठिकाणी मतदान झालेलं आहे. 70,669 मतदारापैकी 52,348 मतदारांनी आपला निवडणुकीचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. यामध्ये पुरुष मतदार आहेत 27,693 आणि स्त्री मतदार आहेत 24,655. तर निवडणूक संपलेली आहे. सर्व उमेदवारांनी आपले प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लावलेली आहे. खूप प्रचार केला, मेहनत केली, आपलं चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न या ठिकाणी सर्व उमेदवारांनी सर्व पक्षाच्या केल्याचं दिसून आलेलं आहे. आता या उमेदवारांचं नशीब भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालेला आहे आणि याचा निकाल सोमवारी सर्वांच्या समोर येणार आहे. तर हा निकाल काय लागेल याचीच उत्सुकता आता सर्व मानवत तालुक्यातल्या जनतेला लागलेली आहे. आता या 4ही गटाचा जर विचार केला किंवा 8ही गणाचा विचार केला तर या गटामध्ये आणि गणामध्ये उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे झालेल्या मतदानामध्ये मतविभाजनाचा धोका मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. 4ही गटामध्ये केकरजवळा गटामध्ये 6 उमेदवार आहेत, ताडबोरगाव गटामध्ये 6 उमेदवार आहेत, कोला गटामध्ये 5 उमेदवार आहेत आणि रामपुरी गटामध्ये 4 उमेदवार आहेत. तर या सर्व गटामध्ये मतविभाजनाचा धोका मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता आहे आणि निकाल या मत विभाजनावरच अवलंबून राहणार असल्याची चर्चा सामान्य मतदारामध्ये दिसून येत आहे. मग आता कुणाला किती मतदान पडणार आहे? आता हा निकाल जो लागणार आहे हा का म्हणजे असा फार मोठ्या अंतरानं लागण्याची शक्यता कमी आहे, कारण उमेदवारांची संख्या जास्त आहे. काहीशे मताच्या आधारे हा निवडणूक निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण 4ही गटामध्ये प्रमुख पक्ष जे होते, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना शिंदे गट असेल, त्यानंतर भाजप असेल, या तिन्ही पक्षांनी 4ही सर्कलमध्ये उमेदवार दिले होते आणि 4ही उमेदवारांसाठी पूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी केली होती. बाकीचे जे शिवसेना उभाटा गट आहेत, कोल्हा आणि ताडबोरगाव या गटामध्ये त्यांचे उमेदवार होते. काँग्रेस पक्ष तर एकदम त्याला वाईट दिवस आल्याचं चित्र तालुक्यात दिसून येत आहे. फक्त एका गटामध्ये त्यांना उमेदवार या ठिकाणी सापडलेला आहे, तो गट म्हणजे केकरजवळा. आणि वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारे उमेदवार दिले, पण बलाढ्य पक्षांसोबत लढताना ज्या काय गोष्टी लागतात
त्या उमेदवारांना त्या ठिकाणी मिळाल्या नसल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. पण वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार आहे तो प्रत्येक गटामध्ये त्या वंचित बहुजन आघाडीलाच मतदान करील अशी चर्चा सामान्य मतदारामध्ये दिसून येत आहे. आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निकालाकडे आणि सोमवारी निकाल लागणार आहे. या निकालाचे सर्व अपडेट मी माझ्या युट्यूब चॅनलवर देणार आहे. त्यामुळे या चॅनलवर आपण भेट द्या, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा आणि आपल्या मानवतच्या माणसाला या ठिकाणी सपोर्ट करा. धन्यवाद.